स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या ज्या त्रिसूत्री आहेत ही अवलंब करण्याचा प्रयत्न 1960 साली केला आणि सातारा जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आता आज 16 तारखेला सभापती निवडी झाल्या. आता 20 तारखेकडे सर्वांच्या नजरा आहेत. 20 तारखेला सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे आणि हा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा असेल, महायुतीचा असेल, भाजपचा असेल, राष्ट्रवादीचा असेल की शिवसेनेचा असेल हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. अर्थात गेल्या 1 महिन्यापासून सातारा जिल्ह्यात जर-तरचं आणि प्रचंड वेगवेगळ्या प्रवाहाचं राजकारण सध्या दिसतं आहे. अनेकांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं इतिहासात पहिली वेळ सातारा जिल्ह्याच्या इतिहासात, राजकीय इतिहासात पहिली वेळ आपले सदस्य हे केरळ, काश्मीर अशा ठिकाणी टूरवर पाठवले. म्हणजेच काय, भाजपच्या ऑपरेशन लोटसचा धसका घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपापले उमेदवार सेफ ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. का तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने यांची जी निवडणूक पूर्व युती झाली ही युती अबाधित ठेवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता सातारा जिल्हा परिषदेवर आणण्यासाठी खूप मोठ्या हालचाली या ठिकाणी दोन्ही पक्षांनी आत्तासुद्धा चालवल्या आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी या ठिकाणी अनेक दावे केलेले आहेत की कसल्याही परिस्थितीत सातारा जिल्ह्याचा जो जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहे तो भाजपचाच होणार. म्हणजेच काय, तर ही परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते, आत्ताची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता सध्या एकूण 65 जिल्हा परिषद सदस्याची संख्या जी आहे यापैकी 27 जे सदस्य आहेत ते भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. या 27मध्ये एका अपक्षाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे सध्याचं बलाबल 28चं आहे. आता 28चं बलाबल आणि जे मेजॉरिटीसाठी म्हणजे अध्यक्षपद निवडून येण्यासाठी संख्या लागते 33. म्हणजे अजून 6 सदस्यांची गरज ही भारतीय जनता पार्टीला आहे. दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसला 20 सदस्य या ठिकाणी जिल्हा परिषदेचे निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे 15. म्हणजे 20 आणि 15 हे 35. हे 35 म्हणजे ऑलरेडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचं जर एकत्र आले तर हे सत्ता सहजपणे स्थापन करू शकतात. यातच ह्या 35च्या बरोबरीनं यांना 2 जे अपक्ष आहेत या 2 अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजेच काय, तर एकंदरीत या निवडीमध्ये यामध्ये सध्या 37 संख्या ही सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडं सध्या ऑलरेडी होती आहे. म्हणजेच काय, तर ही 37 आणि एका बाजूला 28 भाजपचे. अशा परिस्थितीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीने मात्र अचूकपणे या 6 ते 7 उमेदवार फोडण्यासाठी गेल्या 15 दिवसापासून अहोरात्र प्रयत्न सुरू केलेले आहेत. ते कसे केलेले आहेत मी तुम्हाला सांगतो. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 2 पक्ष जरी असले तर शिवसेनेमध्ये मात्र सध्या काही सदस्य हे महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले सदस्य आहेत. हे सदस्य हे भाजपकडे जातील का, तो येणारा काळ ठरवेल 2 ते 3 दिवसामध्ये. किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य हे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारे आहेत का, किंवा काही सदस्य हे उदयनराजे भोसले यांना मानणारे आहेत का, किंवा काही सदस्य हे थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी कनेक्टेड आहेत का, याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा आहेत. मात्र अशा या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हे मात्र अधोरेखित करणं खूप गरजेचं आहे. अर्थात आत्तापर्यंतच्या इतिहासात 1999 सालापासून आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता या जिल्हा परिषदेवर पाहायला मिळाली. 1999च्या अगोदर काळामध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता या जिल्हा परिषदेवर अभेद्यपणे या ठिकाणी होते. म्हणजेच पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष आबासाहेब पार्लेकर यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा ती आजपर्यंत कधीही जिल्हा परिषदेमध्ये फोडाफोडीचं राजकारण कधीही करून या ठिकाणी मेजॉरिटी झाली नव्हती. यावेळीसुद्धा जर फोडाफोडीचं राजकारण आणि जर
इतर पक्षातून घेण्याचं राजकारण झालं तर वेगळ्या वळणावर सुद्धा आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्याचं राजकारण जाऊ शकतं. कारण हे 3 पक्ष जे बलाढ्य पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, हे महायुतीचेच घटक पक्ष आहेत. याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करण्याचं खूप गरजेचं आहे. याचा थेट परिणाम सातारा जिल्ह्याच्या विविध विकास कामावर होऊ शकतो. म्हणजे समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेवर आली आणि भाजप जर विरोधात राहिली तरी या ठिकाणी एकमेकाचे उणीधुणी काढणं किंवा एकमेकाच्या निधी अडवण्याचा उद्योग इथून पुढच्या काळामध्ये होऊ शकतो. अर्थात सामान्य माणसाला या कोणाची सत्ता येते कोणाची जाते ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. मात्र सामोपचाराने जेवढी या ठिकाणी सत्ता येईल हे खूप महत्त्वाचं ठरेल अशा एकंदरीत आजच्या या गणितावरून दिसतं. मात्र सातारा जिल्ह्याचा विचार करता सर्व जे मंत्री आहेत ते खूप टोकाचा विचार करून सध्या राजकारण करत आहेत. म्हणजेच मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई असतील किंवा मकरंद पडला असतील यांच्याविषयी केलेली टोकाचे जे वक्तव्य आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेली ढवळाढवळ आहे हे त्या मंत्र्यांना पटलेली नाही. याचा ते बदला नक्की घेण्याच्या त्या मानसिकतेत आहेत. म्हणजेच काय तर यावर योग्य तो तोडगा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मात्र काढू शकतात, खासदार उदयनराजे भोसले काढू शकतात. आणि शांततामय सहजीवन हे जे ब्रीदवाक्य यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलं तेच वाक्य या ठिकाणी सातारा जिल्ह्यात जर तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता जर स्थापन केली तर राज्यापुढं सुद्धा एक वेगळा चांगला आदर्श हे घालवून देऊ शकतात, एवढं मात्र नक्की. एकंदरीत काय तर 20 तारखेच्या निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर खूप टोकाचं राजकारण, खूप एकमेकाचे सदस्य फोडाफोडी करून आणि त्यांच्यावर दबाव टाकून किंवा आर्थिक आमिषी दाखवून एकमेकाकडे घेण्यापेक्षा तिन्ही महायुतीच्या घटक पक्षांनी हातात हात घालून जर ही सत्ता चांगल्या पद्धतीनं जनतेसाठी वापरण्यासाठी जर प्रयत्न केला तर आगामी काळात सातारा जिल्ह्याचं नंदनवन झाल्याचं राहणार नाही, एवढं मात्र नक्की. पात्रा यशवंतनगरी न्यूज.